नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. गेल्या काही महिन्यापूर्वी बಳ್ಳारी जिल्हा रुग्णालयात बाळंतिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरएलएस आयव्ही ग्लुकोजवर तज्ञांच्या अहवालानंतर आरोग्य विभागाने बंदी घातली आहे. सर्व रुग्णालयांना ग्लुकोजचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरी देखील बेळगाव जिल्हा रुग्णालयात बंदी असलेले या ग्लुकोजचा वापर होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच आज शनिवारी जिल्हा औषध गोदामावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला. यावेळी आरएलएस आयव्ही ग्लुकोजचे अनेक बॉक्स आढळून आले असून कागदपत्र तपासणी उशिरापर्यंत सुरू होती. या धाडीत सदर ग्लुकोजचे 10 पेक्षा जास्त बॉक्स सापडले आहेत. लोकायुक्त SP हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली 8 अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. शेती कामासाठी जाणाऱ्या एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची भर दिवसा निर्गुण हत्या करण्यात आली आहे. सदर घटना सौदत्ती तालुक्यातील मुरगोड गावच्या शेतवाडीत आज शनिवारी पहाटे घडली. या प्रकरणात 5 जणांचा समावेश असल्याचे समजते. सोहेल अहमद कित्तूर, वय वर्ष 17 असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची अधिक माहिती अशी की मयत सोहेल हा मुरगोड येथे चायनीज फूडची गाडी चालवित होता. काही किरकोळ कारणास्तव सोहेल याच्यावर काही संशयित 5 आरोपींनी हल्ला केला. यात सोहेलच्या छाती, पोट आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यामुळे सोहेलचा जागीच मृत्यू झाला आहे. मुरगोड पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांच्या सह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आरोपींचा तपास सुरू केला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आज शनिवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आले. बांगलादेशमध्ये अटक करण्यात आलेले धार्मिक नेते चिन्मय कृष्णदास प्रभू यांच्या अटकेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवण्यात आले. बांगलादेश सरकारने हिंदूंची सुरक्षा आणि त्यांना संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात होत असलेल्या अन्यायाचा निषेध करत भारत सरकारकडून हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास प्रभूंची मुक्तता करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शहरातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यापैकी एक असलेल्या तसेच खूप दिवसापासून प्रलंबित असलेल्या रस्ता बांधकाम प्रकल्पाचे आज उद्घाटन करण्यात आले. किल्ला तलाव ते कनकदास सर्कल पर्यंत पसरलेला हा रस्ता बेळगाव शहरात जाण्यासाठी असलेला एक महत्वाचा मानला जातो किंवा याला बेळगावचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. या परिसरातील वाहतूक आणि गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने प्रवासांच्या सोयीकरता याची नितांत गरज होती. या रस्ता बांधकामामुळे विकासाला बळकटी येणार असून स्थानिक रहिवासी तसेच प्रवासी यांना आणि गुणवत्तापूर्वक रस्ता मिळणार असल्याने त्यांच्या अडचणी आता कमी होणार आहेत. या प्रसंगी युवा नेते अमान सेठ, महानगरपालिका अधिकारी आदी उपस्थित होते. बेळगाव येथील हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत असलेले 14 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या वागणुकीत आलेला सकारात्मक बदल, चांगली वर्तणूक आणि त्यांनी कारागृहात शिक्षा भोगत असताना केलेले सत्कर्म याची दखल घेऊन त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच या कैद्यांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती कारागृहातर्फे देण्यात आली आहे. बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी कारागृह प्रभारी मुख्य अधीक्षक कृष्णमूर्ती यांच्या हस्ते त्या 14 कैद्यांना मुक्तता प्रमाणपत्र देण्यात आले. 14 वर्षाचा कारावास भोगलेल्या त्या 14 कैद्यांची सुटका झाल्यानंतर ते सर्वजण भावूक झाले होते. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव वेंगुर्ला मार्गावर ऊसाची वाहतूक करणारा एक ट्रक रस्त्याशेजारी वळण घेतेवेळी अचानक कलंडला. पादचाऱ्यांसाठी असणाऱ्या या रस्त्याशेजारील बाजूला खड्डे पडल्याने या ट्रकचा तोल गेला आणि तो कलंडला. या घटनेत ट्रक चालकाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही असे समजते. श्रीराम सेना हिंदुस्थान आणि यंग बेळगाव फाउंडेशनने गंभीर अवस्थेत असलेल्या व्यक्तीची सुटका केली आहे. धर्मवीर संभाजी महाराज चौक बेळगाव येथील वनिता विद्यालय शाळेजवळ मॅगाटॉस या आजाराने ग्रस्त असलेला एक रुग्ण, ज्याचे पाय कापण्यात आले होते, तो आपल्याला होत असलेल्या असह्य वेदनेमुळे विवळत रस्त्याकडेला बसला होता. याची ही दयनीय अवस्था पाहून स्थानिक रहिवाशांनी तातडीने सामाजिक कार्यकर्ते आणि बचाव पथकांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या रुग्णास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सदर रुग्ण हा हिंडलगा येथील असल्याचे समजते. त्याच्या कुटुंबियाने त्याला सोडून दिले होते. त्यामुळे निराधार बनलेल्या या रुग्णाची परिस्थिती आणखीनच खालावलेली होती. या मदत कार्यात नरू निलजकर, ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, कॅम्प पोलीस अधिकारी मुल्ला तसेच इतर अधिकारी, रुग्णवाहिका टीम, स्थानिक रहिवासी, श्रीराम सेना हिंदुस्थान आणि यंग बेळगावचे सदस्य यांच्या मदतीने हे बचाव कार्य शक्य झाले आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले फेंगल चक्रीवादळ उत्तर तामिळनाडू पुडुचेरी किनारपट्टीजवळ येत असून बेंगळुरूसह कर्नाटकाच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्याने उद्या रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत बेंगळुरूसाठी येलो अलर्ट आणि इतर दक्षिणेकडील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। याचा परिणाम म्हणून बेळगावसह उत्तर कर्नाटकात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। निपाणी शहर व परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने गेल्या 27 वर्षापासून डॉक्टर आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने विचार संमेलन आयोजित केले जाते। यंदा 28वे विचार संमेलन रविवारी निपाणीत आयोजित करण्यात आले आहे। येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात सकाळी 10 वाजता होणाऱ्या या संमेलनाला पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्यासह महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील आणि विद्रोही शाहीर रणजित कांबळे यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन होणार आहे। या संमेलनात शिवराय ते भीमराय यांच्या स्वप्नातील भारत देश, राजकारणापलीकडील जनसेवा, एक निरपेक्ष समाजकारण या विषयावर मुक्त चिंतन असून याच संमेलनात प्रोफेसर डॉक्टर कपिल राजहंस लिखित शिवराज्याभिषेक एक अन्वयार्थ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे। निपाणी पालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहात शनिवारी सफाई कर्मचाऱ्यांनी केलेले आंदोलन आणि पालिका प्रशासनाला दिलेले अधिकाऱ्यांच्या बदलीविषयीचे निवेदन याविषयी सविस्तर चर्चा करण्याच्या उद्देशाने विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी विचार मांडले। यानंतर सर्वानुमते 3 ठराव मंजूर करण्यात आले। पालिका सभागृहात सभा सुरू असताना आजी माजी लोकप्रतिनिधी विषयी चुकीचे शब्द वापरून सभागृहाचा अवमान करणाऱ्या सूरज हेगडे व पप्पू येडनाईक या दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करा, संविधानाचा अवमान झाला असे चुकीचे सांगून सफाई कर्मचाऱ्यांना भडकवणाऱ्या जरार खान पठाण यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करा। त्याचबरोबर उपलब्ध जागेवर अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याशिवाय बदलीला संमती नको असे महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आले। शुक्रवारी रात्री पाकिस्तानी नागरिक चुकून भारतीय हद्दीत घुसला। सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या वतीने पाकिस्तानी नागरिकाला परत पाकिस्तानी रेंजरच्या ताब्यात दिले गेले। बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री पाकिस्तानी नागरिक चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसला होता। जवानांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली। त्यानंतर प्रोटोकॉलनुसार तपास करण्यात आला। गेल्या 2 महिन्यात सातत्याने घडत असलेल्या अप्रिय घटनेच्या पार्श्वभूमीवर माळमोरती पोलीस स्थानकात शांती करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। यासाठी धार्मिक विधी करण्यात आली। वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे घट होऊ दे अशी मागणी करण्यात आल्याचे समोर आले आहे। यासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी माळमारुती पोलीस निरीक्षक जय एम कालीमिरची यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही। माळमारुती पोलीस स्थानकात झालेले शांतीची पोलीस दलात मात्र चर्चा रंगली आहे। बेळगाव तालुक्यातील होनियाळ गावच्या हद्दीतील विमानतळाच्या भिंतीला लागूनच असलेल्या शेतवाडीत डोक्यामध्ये दगड घातलेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात मारिहाळा पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून बेळगावपर्यंत मोटरसायकलवरून लिफ्ट मागून दारू पिलेल्याचे बिल भरण्यास नकार दिल्याने संबंधित युवकाचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। गेल्या सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी निंगनगौडा शिवनगौडा सनगौडर वय वर्ष 26 मूळ राहणार आदलगट्टी तालुका सौदत्ती सध्या राहणार श्रीनगर बेळगाव या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते। या प्रकरणी बेळगाव तालुक्यातील मारिहाळा गावामधील 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।